मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। देशात व राज्यात HMPV संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील झाले सतर्क। गावठी पिस्तूलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास करण्यात आले जेरबंद। 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी करण्यात आली निदर्शने। आणि लाडकी बहीण योजनेतील नवीन नियमानुसार 4 चाकी वाहनांच्या अटीतून शेतकरी महिलांना वगळण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। देशात व राज्यात HMPV संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत। या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील सतर्क झाले आहे। संपूर्ण राज्यात आणि देशभरात HMPV संसर्गाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली असून याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। राज्यभरात या संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत। या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील सतर्क झाले आहे। या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात या संसर्गाच्या तपासण्या वाढवण्यात आल्या असून औषधांचा पुरेसा साठा देखील तयार ठेवण्यात आला आहे। तसेच येत्या काही दिवसात रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तपासण्या देखील मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अधिष्ठाता अजित पाठक यांनी दिली। ह्यूमन मेटानिमोव्हायरस बद्दल काल माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सर्व अधिष्ठातांची ऑनलाईन VC बैठक घेतली। सदरील बैठकीस माननीय सचिव श्री संजय वाघमारे, माननीय आयुक्त श्री राजीव निवतकर, माननीय संचालक डॉक्टर अजय चंदनवाले व महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय आयुर्वेदिक, मेडिकल व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते। माननीय मंत्री महोदयांनी सक्त निर्देश दिले की सदरील व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी टेस्ट किटची कमतरता भासू नये, औषधांची कमतरता भासू नये व औषधांची कमतरता, टेस्ट किटची कमतरता जर भासलीच तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून औषधं आणि टेस्ट किट उपलब्ध करून द्यावेत। गरज पडल्यास स्क्रीनिंग वाढवावे व सदरील रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्ण कक्ष तयार करण्यात यावा। त्या दृष्टीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथील अधिष्ठाता माननीय डॉक्टर सयाजी भामरे यांनी सर्व प्राध्यापक व विभाग प्रमुखांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ज्याच्यात श्वसन विकार तज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख व जनसामाजिक औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांचा समावेश करण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये आत्तापर्यंत तरी आपल्याला सदरील विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही। आपण टेस्टिंग वाढवलेले आहेत आणि आपण औषधी आणि टेस्टिंग किट ह्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवलेले आहेत। एक आव्हान पण कर सर, माझं रुग्णाच्या नातेवाईकांना आणि जनतेला एक नम्र आव्हान आहे की सदरील विषाणूला घाबरून जाण्याचे काही कारण नाही। हा विषाणू 2001 पासून हवेत आहे। जगातील 79 देशामध्ये हा विषाणू आढळून आलेला आहे। हा विषाणू धोकादायक नाही। जर गंभीर रुग्णाला सर्दी पडसचा गंभीर आजार झाला तर त्याने शासकीय रुग्णालयात जावं, उपचार घ्यावेत, रुग्ण पूर्णपणे बरा होऊन जातो। परंतु खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल वापरावा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत आणि अशा रुग्णाच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेऊन टाकावे। तसेच आपण कोविडच्या साथीत जसं सॅनिटायझरचा वापर करतो तसं रुग्णांनी सॅनिटायझरचाही वापर करावा, माउथ वॉशचा वापर करावा आणि चांगला आहार घ्यावा, गरम पाणी प्यावे, म्हणजे मग ह्या
विषाणूपासून आपल्याला सर्वांनाच एक चांगली प्रतिकारशक्ती तयार होईल, हर्ड इम्युनिटी म्हणतो तशी तयार होईल. तर नागरिकांनी घाबरू नये, आपल्याकडे पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने गावठी पिस्तूलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करीत त्याच्याकडून 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गावठी पिस्तूलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलं असून त्याच्याकडून 2,42,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28/12/2024 रोजी रात्री 8:30 वाजता ते दिनांक 29/12/2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान सामोडे गावाच्या शिवारातील श्याम शांताराम बदाने राहणार सामोडे तालुका साक्री यांचे लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज नावाचे पत्रटी गोडाऊन फोडून एकूण 2,17,800 रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, रोटर, नागर, कल्टिवेटर, हँड ग्राइंडर आदी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक 6/1/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पथकासह ओटावारी पिंपळनेर येथून रमेश शिवा वसावा वय 41 राहणार गव्हाण तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला. तसेच त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले. तदनंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती प्राप्त झाली की पिंपळनेर ते सामोडे रोडवरील भारत गॅस गोडाऊन जवळील शेतातील कांद्याच्या चाळीत ठेवलेले सोयाबीन चोरीबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा देखील याच आरोपी रमेश शिवा वसावे याने केला आहे. त्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पांगरण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे लपवून ठेवलेले 70 गोण्या सोयाबीन काढून दिले आहे. त्याचप्रमाणे त्यास पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बोपखेल येथील प्रभात बिअर शॉपीमधून इन्व्हर्टर व बॅटरी चोरीबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा देखील याच आरोपी रमेश शिवा वसावे याने केला आहे. त्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पांगरण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे लपवून ठेवलेले एक मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हर्टर व मॅक्सिको कंपनीची बॅटरी काढून दिली आहे. त्याच्याकडून 3,000 रुपये किमतीचे हँड ग्राइंडर, 25,000 रुपये किमतीचे लोखंडी टिलर, 1,71,800 रुपये किमतीचे एकूण 70 गोण्या सोयाबीन, 25,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 3,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, 15,000 रुपये किमतीचे मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हर्टर व मॅक्सिको कंपनीची बॅटरी असा एकूण 2,42,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीवर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. पिंपळनेर पोलीस ठाण्यात 3, उच्छल पोलीस ठाण्यात 2, व्यारा पोलीस ठाण्यात 1, नवापूर पोलीस ठाण्यात 1, खापर पोलीस ठाण्यात 1, साक्री पोलीस ठाण्यात 1, ताहराबाद पोलीस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर शिरसाट, संजय पाटील, सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, निलेश पोद्दार, सुनील पाटील, अतुल निकम, हर्षल चौधरी, कैलास महाजन तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे चेतन गोसावी, रवींद्र सूर्यवंशी, कैलास कोळी आदींनी केले. जय हिंद. पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे 28 डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये वेल्डिंग मशीन, रोटर, नागर, कल्टिवेटर, हँड ग्राइंडर असं माल एकूण 2,40,000चा मुद्देमाल चोरून नेलेला होता. त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली. रमेश शिवा वसावा राहणार गव्हाण तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले. त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला.
अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्यामध्ये त्याने 70 सोयाबीनच्या गोण्या ह्या चोरून नेल्या होत्या. तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता. अशा प्रकारे सदर आरोपीकडून 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्या करत होते. त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी पदविका आणि पदवीधर विद्यार्थी अर्थात लाडक्या भावांना अनुक्रमे 6, 8 आणि 10,000 रुपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रशिक्षणार्थी नियमानुसार दिलेले काम वेळेत पूर्ण करत आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके भाऊ जिथे काम करीत आहेत तेथे कायम होतील असे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पूर्ण करावे. 9 जुलै 2024च्या शासनाच्या JR मध्ये नमूद केले आहे की प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार आस्थापना संबंधित उद्योग यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छुकता असल्यास तसेच त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. त्यांना अनुभव प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे शासनाने आता प्रशिक्षणार्थ्यांबाबत तसा निर्णय घेण्यास संबंधित आस्थापनांना आदेशित करावे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीला जोडून नोकरी व रोजगार मिळण्याची व्यवस्था होईल. तरी प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रसंगी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे अभिलाल देवरे, ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष ललित देवरे, तालुका उपाध्यक्ष पल्लवी तोरवणे, दीपक काकुस्ते, अंजली सावळे, कन्हैयालाल थोरात, संदीप ओळवी, निलिमा राजपूत, अरुण भोये, योगेश जगताप, महेंद्र उशिरे, राहुल मावची, यशराज साळवी यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील पंचवार्षिक म्हणजे शिंदे सरकारच्या काळामध्ये गेल्या 5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणली होती. त्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण देण्याकरता नियुक्ती देण्यात आली. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती व्हावी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून या योजनेमागचा हा हेतू होता. ही जी प्रशिक्षणाची योजना आहे ही 6 महिन्याकरता आहे. ती मार्चमध्ये समाप्त होणार आहे. या प्रशिक्षणार्थींच्या मतांच्या जोरावर पुन्हा महायुती सरकार आलेलं आहे. महायुती सरकार जी मागे त्यांनी घोषणा केली आहे त्याची पूर्तता पुढे त्यांनी करावी याकरता आम्ही मागणी सरकारकडे करत आहोत. मार्चमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना बेरोजगाराला सामोरं जाता येऊ नये, त्यांचा पुरवठा त्याच्यावर येऊ नये म्हणून सरकारने मार्चनंतर ही ऑर्डर संपल्यानंतर त्यांना पुढे रोजगार निर्मिती करून द्यावी. ज्या वेतन श्रेणीवर किंवा ज्या भत्त्यावर रोजगार आता चालू आहे सुरुवातीला त्याप्रमाणे द्यावा, त्याच्यानंतर पुढे शासकीयप्रमाणे द्यावा. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या आहेत, भरती झालेली नाही आणि या प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं ही मागणी या माध्यमातून महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण संघटन हे स्थापन झालेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सरकारकडे ही मागणी करत आहोत की पुन्हा यांना महाराष्ट्रानंतर ऑर्डर पुढे कंटिन्यू करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेतील नवीन नियमानुसार 4 चाकी वाहनाच्या अटीतून शेतकरी महिलांना वगळावे या मागणीसाठी उबाठा युवा सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेतील नवीन नियमानुसार 4 चाकी वाहनाच्या अटीतून शेतकरी महिलांना वगळावे या मागणीसाठी उबाठा युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी व इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सन 2024 या वर्षी महाराष्ट्र सरकारने शेवटच्या अधिवेशनात निवडणुका जिंकण्यासाठी घाईघाईत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.
महिलांना निवडणुकीपूर्वी 2-3 हप्ते प्राप्तही झाले. या योजनेमुळे सरकारला अपेक्षित यश प्राप्त झाले आणि पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी सरकारला मिळाली. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले पैसे अचानक अटीशर्ती टाकून बंद केले, नोटिसा पाठवून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले, अगदी त्याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेतही महाराष्ट्र सरकार तसेच करत आहे. निवडणुकीपूर्वी कुठलीही अट न ठेवता सरकारने महिलांना हप्ते दिले, परंतु बहुमत मिळाल्यानंतर त्वरित सरकारने अटी समाविष्ट केल्या. नवीन अटीनुसार ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे वृत्त समजले, परंतु शेतकऱ्यांना या अटीतून मुक्त करावे, कारण सध्या शेतकऱ्यांना मजुरांअभावी शेतातच राहावे लागेल. शेतात शेती कामाला मजूर मिळत नाही, त्यामुळे त्याला स्वतःच्या नातेवाईकांच्या सुखदुःखाला जाऊन लगेच परत येण्यासाठी, तसेच शेतीला फवारणीसाठी औषधे, खते व स्वतःच्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी बाजारात यावे लागते. तसेच सर्प, विंचू किंवा जंगली जनावरे यांच्यापासून दुखापत झाल्यास त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी या व इतर आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन शेतकरी हा बँकेचे कर्ज घेऊन अथवा गावातील सावकाराकडून कर्ज घेऊन जुनी 2 ते 3 लाखांची 4 चाकी गाडी घेतो. शेतकऱ्यांना आजच्या काळात 4 चाकी वाहन आवश्यक आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना या निकषातून वगळण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन, आमरण उपोषणे करण्यात येतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी युवा सेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांच्यासह हरीश माळी, जयश्री खैरनार, मंजुषा खैरनार आदी उपस्थित होते. सरकारने शेवटच्या 2 हप्ते महिलांना मिळाले. नंतर योजनेचा अपेक्षित लाभ सरकारला मिळाला, निवडणूक झाली, सरकारला बहुमत मिळाले आणि त्वरित सरकारनं अटी आणि शर्ती त्यात समाविष्ट केली. बरं, अटी काय तर ज्या कुटुंबात महिलांना 1500 रुपयांचा लाभ महाराष्ट्राचे अनेक शेतकरी आहेत की त्या शेतकरी 50,000 1 लाख रुपये कर्जानं काढतात किंवा संबंधित व्याजानं घेतात किंवा मग अनेक ठिकाणून उपलब्ध करून 1,50,000 अर्थात 2 लाख रुपयाची गाडी घेतात. बरं, कारणही काय असतं तर अनेक शेतकऱ्या अत्यंत त्यांची शेती डोंगराच्या पोटाजवळ असते, त्यांना खत, बियाणं आणणं, त्याचबरोबर आपलं पीक पिकणं, आपल्या घरात आईबाप असणं, अनेक शेतांमध्ये सर्प, विंचू अशा अनेक समस्या असतात. जे आपले पाल्य आहेत त्यांना शाळेत पाठवणं, अनेक गावांमध्ये आजही महामंडळाची बस वेळेवर नसते मुलांच्या शिक्षणासाठी, अशा अनेक कारणांसाठी बिचारा शेतकरी 40-50 माझी कृपया सरकारला विनंती आहे की जी आपण अटीशर्ती लावल्या आहेत त्यातून शेतकरी महिलांना वगळण्यात यावं, शेतकरी महिलांना त्याचा लाभ द्यावा. तुम्ही काहीतरी आपला एक निर्णय ठरवावं. जर समजा कुटुंबातल्या महिलांना तुम्ही वगळा, परंतु जे अत्यंत कर्जाने घेतलेले 50-60 हजाराची गाडी आहे अशा कुटुंबातल्या महिलांना कृपया सरकारने लाभ द्यावा अशा विनंती निवेदनामार्फत केली. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. देशात व राज्यात HMPV संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील झाले सतर्क. गावठी पिस्तूलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास करण्यात आले जेरबंद. 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी करण्यात आली निदर्शने. आणि लाडकी बहीण योजनेतील नवीन नियमानुसार 4 चाकी वाहनांच्या अटीतून शेतकरी महिलांना वगळण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.